प्रेस द लॉर्ड. प्रभूच्या नावाला धन्यवाद देतो मी की देवबाप्पाने पुन्हा एकदा ही सुंदरशी वेळ दिलेली आहे की या वेळेमध्ये देवबाप तुम्हाला काहीतरी सांगत आहे. प्रियांनो, देवाने आम्हाला जगामध्ये कशाला पाठवले? काय कारण आहे देवबाप्पाला आम्हाला जगामध्ये पाठवण्याचं? प्रियांनो, मनुष्याला देवबाप्पाने जगात पाठवलं किंवा आपल्या हाताने घडवलं याचं कारण काय माहिती का? लुसिफरने सर्वात मोठा घात स्वर्गामध्ये प्रभू परमेश्वराचा केला. जो परमेश्वर लुसिफरच्या वाद्याने संगीताने प्रसन्न व्हायचा, आनंदी व्हायचा, ती खुश करण्याची प्रक्रिया, प्रसन्न करण्याची प्रक्रिया लुसिफरने स्वर्गात बंद केली. आणि त्याने पण प्रभू परमेश्वराला मागणी केली की तू परमेश्वर आहे, मला पण परमेश्वर कर. परंतु परमेश्वराने त्याला मुलाप्रमाणे फार समजावून सांगितलं, फार गोष्टीपर्यंत लुसिफरची वाट पाहिली की याच्या शब्दामध्ये हा बदल करेल. परंतु जेव्हा परमेश्वराने लुसिफरचं स्वर्गदूत होण्याच्या अगोदरचं जेव्हा चित्र पाहिलं तेव्हा प्रभू परमेश्वराला एक वाक्य दिसलं आणि त्याच वाक्याला आपण एक 5 ते 7 मिनिटात आपण वचनातून पाहणार आहोत. पहिले योहान 3रा अध्याय 8वं वचन. योहानाचं पहिलं पत्र. हो, 3रा अध्याय 8वं वचन. प्रगटीकरणाच्या अलीकडे. योहानाचे पहिले पत्र. हो, 3रा अध्याय 8वं वचन. योहानाला झालेले प्रकटीकरण. त्याच्या इकडे या. आता बघा, पहिले योहानाचे पहिले पत्र 3रा अध्याय 8वं वचन. 3रा अध्याय 8वं वचन. जो पाप करीतो तो सैतानापासून आहे, कारण सैतान प्रारंभापासून पाप करीत आहे. सैतानाची कृत्ये नष्ट करावी यासाठी देवाचा पुत्र प्रकट झाला. जेव्हा लुसिफरची परमेश्वराची मागणी होण्याविषयीचं त्याने प्रभू परमेश्वराला बोलायला लागला, तेव्हा जो क्रिएटर असतो, निर्माता असतो, त्याला सर्व पाहण्याचा अधिकार असतो. निर्मात्याला कोणाची परवानगी काढायची गरज पडत नाही, तो स्वतः निर्माता असतो. आणि ज्याने आपल्या अस्तित्वाने सर्व अस्तित्वात आणलेलं असतं त्याला कोणाला विचारायची गरज पडत नसते. जेव्हा लुसिफर एकसारखा स्वर्गामध्ये प्रभू परमेश्वराला परमेश्वर होण्याची मागणी करत राहिला आणि त्या मागणी करण्याच्या शब्दापासून लुसिफरने परमेश्वराला संगीताच्या माध्यमातून खुश करणं बंद केलं. तो म्हटला असेल परमेश्वराला, मी तुला खुश तेव्हा करील जेव्हा तू मला परमेश्वर होण्याचा अधिकार देशील. जोपर्यंत हा अधिकार तू मला देत नाही तोपर्यंत मी वाद्य संगीताच्या माध्यमातून तुला खुश करणार नाही. पण आमचा प्रभू धीराचा प्रभू आहे, संयमाचा प्रभू आहे, सहनशील आमचा प्रभू आहे. खूप वेळ लुसिफरला सुधारण्यासाठी स्वर्गामध्ये आमच्या प्रभूने त्याला संधी दिली. पण जेव्हा प्रभूला दिसलं असेल की हा काय आपल्या शब्दापासून माघार घेण्याच्या तयारीत नाही, तेव्हा त्याचं अस्तित्वात येण्याच्या अगोदरचं जीवन कसं होतं लुसिफरचं ते जेव्हा प्रभू परमेश्वराने चेक केलं त्यावेळेस प्रभू परमेश्वराला हे त्याच्याविषयी दिसलं की त्याचा प्रारंभही झाला नव्हता
त्या अगोदर त्याच्या मनामध्ये पाप करण्याची इच्छा होती. पाप करणं हेच त्याला मान्य होतं. पापामध्ये चालणं हाच त्याचा स्वभाव गुणधर्म होता. हे जेव्हा प्रभूने पाहिलं तेव्हा प्रभू पण त्याला बोलला असेल, तुला मी परमेश्वर होऊ देणार नाही किंवा परमेश्वर होण्याचा अधिकार देणार नाही. त्यावेळेस तू चिडून बोलला असेल प्रभू परमेश्वराला, मला प्रभू परमेश्वर होण्यासाठी तुझ्याजवळ काहीतरी शेवटचा पर्याय असेल ना, काहीतरी योजना असेल ना, की हे जर तू केलं तर मी तुला परमेश्वर करीन. जेव्हा रागाने तो प्रभू परमेश्वराला बोलला तेव्हा प्रभू परमेश्वर पण बोलला असेल, तुला युद्ध करावं लागेल. तर लगेच युद्धासाठी तो होय त्याने शब्द बोलून टाकला. कारण त्याने या गोष्टी करण्याअगोदर कोट्यावधी स्वर्गदूतांना आपल्या बाजूने उभं केलं होतं. आणि हे परमेश्वराला माहीतही होतं की हा स्वर्गामध्ये काय करत आहे. पण जसे आपले जगी आईबापा आपल्या मुलाला सुधारण्यासाठी होईल तेवढी संधी देतात आणि आईबापा शेवटी आपल्या मुलाला सुधरवितातच. पण हा लुसिफर असा होता की हा सुधारण्याच्या इच्छेतच प्रभू परमेश्वराला दिसला नाही. आणि मग जेव्हा प्रभूने पाहिलं हा युद्धही करायची तयारी दाखवतो, तेव्हा मिखाएलबरोबर त्याचं युद्ध करण्याची तयारी झाली. आणि त्या युद्धामध्ये मिखाएलने लुसिफरला आणि त्यांच्या सेनेला सगळ्यांना हरवलं. आणि त्यानंतर प्रभू परमेश्वराने त्याला पृथ्वीवर खाली टाकलं, त्याला सैतान नाव देऊन खाली टाकलं. आणि हे जे स्वर्गदूत होते यांना दुष्ट आत्मे म्हणून प्रभूने खाली टाकून दिलं. सर्वात मोठी इच्छा देव बाप्पाची स्वर्गामध्ये भंग झाली. आणि त्या इच्छेतून सावरण्यासाठी प्रभू परमेश्वराने आपल्या मनाची तयारी केली की मी 1000 वर्ष म्हणजे 1 दिवसाकरता पृथ्वीला बनवील, पृथ्वीला अस्तित्वात आणील आणि त्याच्यामध्ये मनुष्य घडवील. मग पुढच्या गोष्टी काय झाल्या ते आपल्याला माहीत आहे. प्रियांनो, लुसिफरने सैतानाने परमेश्वराची 2दा इच्छा भंग केली. कितींदा इच्छा भंग केली? 2दा. पहिली इच्छा त्याने संगीत वाजवण्याच्या माध्यमातून देवबाप्पाला नाराज केलं. दुसरी इच्छा त्याने परमेश्वराने आपल्या हाताने आदाम घडविला, आदामाच्या कर्वे त्याने आज्ञाभंगाचं पाप जगामध्ये आणलं. परंतु आता प्रभू परमेश्वराने शेवटची आणि फायनल तिसरी इच्छा आपल्या पवित्र शास्त्रात ठेवली आहे. आणि ती तिसरी इच्छा देवबाप्पाची कोणीही भंग करायला येणार नाही. तिसरी इच्छा कशी आहे वचनातून पाहूया. प्रगटीकरण 20वा अध्याय 6वं वचन. 6वं वचन. पहिल्या पुनरुत्थान ज्याला भाग आहे तो धन्य व पवित्र आहे. अशा लोकांवर दुसऱ्या मरणाची सत्ता नाही, तर ते देवाचे व ख्रिस्ताचे याजक होतील आणि त्याचबरोबर 1000 वर्षे राज्य करतील. बघा, 1000 वर्ष राज्य करतील. प्रभू परमेश्वराने या पृथ्वीला फक्त 1000 वर्षाचं अस्तित्व दिलं होतं. ही पृथ्वी फक्त 1000 वर्षाचं अस्तित्वात राहील या अनुषंगाने निर्माण केली होती. परंतु लुसिफर सैतानाच्या आज्ञाभंगाच्या पापामुळं जे आदामाने केलं त्यामुळं प्रभू परमेश्वराला या पृथ्वीला आणखी हजारो वर्ष आशीर्वाद द्यावा लागला. आज आम्ही 7000व्या वर्षामध्ये चाललेलो आहोत आणि 7000व्या वर्षाच्या 25व्या वर्षामध्ये आम्ही आहोत. आज वचनाप्रमाणे जर पाहिलं तर हेच आकडेवारी प्रभूच्या नजरेमध्ये आहे, वचनाप्रमाणे पाहिलं तर. परंतु आज निरनिराळ्या माध्यमातून या पृथ्वीविषयी सांगितलं जात आहे. परंतु बायबल काय सांगतं हे आम्हाला चांगल्या प्रकारे बायबल शिकवतं. 7व्या दिवशी प्रभूने विश्रांती घेतली
म्हणून 7000व्या वर्षीच आमचा प्रभू आम्हाला घेऊन जाण्यासाठी येणार आहे. आता 25च वर्ष चाललंय, तर किती जणांना चाहूल लागली आमचा प्रभू येणार आहे, तो तयारीत आहे, तो लवकरात लवकर येण्याच्या मार्गात आहे. आमच्या मनाला किती चाहूल लागली. हे पण 1000 वर्ष पूर्ण होईपर्यंत 1000 वर्षाच्या आतच प्रभू आम्हाला घेऊन जाण्यासाठी येणार आहे. पण आता प्रभूने पण 1000 वर्षाचा कालावधी न करण्याचं त्याने पण ठरवलेलं आहे. का ठरवलंय? वचनातून पाहूया. मत्तेकृत शुभवर्तमान 24वा अध्याय 22व वचन. हप्ते 24वा अध्याय 22व वचन. 22 वचन. आणि ते दिवस थोडे केले नसते तर कोणाही मनुष्याचा निभाव लागला नसता, म्हणून निवडलेल्यांसाठी ते थोडे केले जातील. निवडलेले प्रियजन प्रभूने थोडे या पृथ्वीवर ठेवलेले आहेत. पृथ्वीवर सर्व निवडलेले नाही. आज विश्वासीनं फार धोक्यामध्ये चालले. ज्यांचा प्रभूवर विश्वास आहे तेच विश्वासी अतिशय धोक्यामध्ये चाललेत की आम्ही निवडलेले आहोत. निवडलेले कोण आहेत ना, हे प्रभूशिवाय कोणाला सांगता येणार नाही. पण प्रभूने निवडलेले होण्याचा मार्ग पर्याय वचनामध्ये सांगितलेला आहे. वचनामध्ये एक वचन देऊन देव बाप्पाने सांगितलं की हे ते प्रियजन आहेत निवडलेले. कोणता पर्याय? वचनातून पाहूया. इब्रिकराचं पत्र पुढं जा पुढं. फिलोमनाच्या नंतर फिलोमन जा पुढं. जा अजून पुढं. कोणतं पत्र आलं जी? हां, याच्यानंतर इब्रिकराचं पत्र येईल. याच्यानंतर याकोबाचं पत्र 1 अध्याय 22वं वचन. याकोबाचे पत्र याचा 1 अध्याय 22वं वचन. 22. वचनाप्रमाणे आचरण करणारे असा, केवळ ऐकणारे असू नका, अशाने तुमची जुळवणूक होते. बस, हे जे वचनाप्रमाणे आचरण करणारे आहेत हेच निवडलेले आहेत, अन्य कोणी नाही. आता वचनाप्रमाणे आचरण करणारे म्हणजे त्याचे अनेक माध्यम पवित्र आत्म्याजवळ आहेत. पण अनेक माध्यमामधून एका माध्यमाला देवाच्या आत्म्याने सर्वात मोठं प्राधान्य दिलेलं आहे की त्या सीमेला ओलांडून जर कुणी पुढं जातोय तर तो निवडलेल्यांमध्ये राहू शकत नाही. तो स्वतः किती बोलला ना, मी निवडलेला आहे, मी प्रभूच्या सामर्थ्याने भरलेला आहे, प्रभू माझ्यामध्ये आहे, तो स्वतः विषयी प्रभूच्या नावाने काहीही बोलो, त्याला अर्थ राहत नाही. प्रभू जर बोलला तर अर्थ आहे. आम्ही तर नेहमी आमच्याविषयी चांगलंच बोलणार. कोणता विश्वासणारा स्वतःसाठी वाईट बोलल का कुणी? सेवक असू द्या, विश्वासणारा असू द्या, तो चांगलंच बोलणार ना स्वतःसाठी. पण हे जे चांगलं बोलणं आम्ही बोलतो हे स्वतः प्रभू बोललं पाहिजे, तर त्या बोलण्याला अर्थ आहे, त्या बोलण्याला वजन आहे आणि त्या बोलण्याला किंमत आहे. आणि निवडलेल्यांची ओळख देवाच्या आत्म्याने एका गोष्टीमध्ये ठेवली. कोणत्या गोष्टीत ठेवली? जो कुणी बायबलच्या एकाही शब्दाला, एकाही वचनाला विरोध करत नाही ना, तो निवडलेला आहे. जर कुणी एखाद्या शब्दाला बायबलच्या
किंवा बायबलच्या एखाद्या वचनाला दोष लावतो, किंतु परंतु म्हणतो, कुरकुर करतो, त्या वचनाच्या विरोधात चालतो, वचनाच्या विरोधात बोलतो, तो देवाच्या नजरेमध्ये कधीही निवडलेला होऊ शकत नाही. तो स्वतः किती बोलला ना, मी निवडलेला आहे, मी संदेश सांगतो, मी चिन्ह चमत्कार करतो, मी महत् कृत्य करतो, माझं वागणं प्रभूच्या इच्छेप्रमाणे आहे, प्रभूला आवडेल त्याच गोष्टी माझ्या जीवनात आहे. पण तू बायबलच्या वचनाला दोष लावणारा कोण? तुला बायबलच्या वचनाला दोष लावण्याचा अधिकार देवाच्या आत्म्याने दिलाय का? ते वचन तू लिहिलं का बायबलचं? प्रियांनो, आम्ही जर वचन लिहिलेलं नाही ना, तर आम्हाला वचनाला दोष लावण्याचा अधिकार नाही. आत्म्याने आलेल्या सेवकाकडूनच तुम्हाला आत्म्याची भाषा ऐकायला मिळणार. आज जगात काय चाललंय ना, ते किती प्रभूच्या इच्छेने चाललंय आणि किती प्रभूच्या इच्छेने नाही चाललं, हे प्रभूशिवाय कोणाला सांगता येणार नाही. म्हणून प्रभू म्हणला, हा समय तुमचा चाललाय, पण जेव्हा मी येईल तेव्हा माझा समय सुरू होईल आणि माझ्या समयामध्ये मी खरा न्याय तुमचा करील. तुम्ही वचनाप्रमाणे आचरण करणारे दिसले, तुम्ही माझ्याबरोबर स्वर्गात राज्य करणार. पण तुम्ही माझ्या वचनाप्रमाणे वागले नाही, तर तुमचा न्याय होऊन तुम्हाला वेगळ्या ठिकाणी मी ठेवीन. ते प्रियजन नरकात टाकले जाणार नाही. देवाने कोणाला पण आपल्या राज्यात घेतलंय ना, नरकात टाकण्यासाठी नाही घेतलं. नरकात फक्त एकाला टाकण्याची देव बाप्पाच्या आत्म्याने मनापासून तयारी केली आणि त्याच्याशिवाय नरकात दुसरा कुणी टाकला जाणार नाही. ज्याने मुखाने प्रभू येशू हा प्रभू आहे कबूल केले, त्या जिभेला त्या शरीराला देवाचा आत्मा नरकात टाकील का हो? पण आज संदेशामध्ये आम्ही ऐकतो जरासं चुकीचं काय करायला लागले, चुकीचं वागायला लागले, लगेच नरकात चाललाय. अहो, इतकं सोपं आहे का कोणाला नरकात टाकणं? आमचं मूल जर परिवारामध्ये खोडसळ असलं तर आईबापा आपल्या मुलाला टाकून देतात का? आईबापा त्या मुलाला हर प्रकारे सुधारण्याची नेहमी इच्छा ठेवतात आणि प्रयत्न करतात. जर आईबापांना एवढं ज्ञान बुद्धी देव बाप्पांनी दिलंय, तर ज्या देवाने आपल्या हाताने आम्हाला घडवलंय, तो कसा नरकात टाकीन आम्हाला? पण आज आम्ही संदेश काय ऐकतो हे आपल्याला माहिती आहे. प्रियांनो, अंतिम समय ना, शेवटचा समय आहे सुधारण्याचा. त्याच्यानंतर समय नाही. या समयानंतर समय नाही सुधारण्यासाठी. जर या समयात सुधारले तर तुमचं कल्याण आहे, नाहीतर मग न्यायासाठी उभं राहायचं आहे. न्यायासाठी त्याचे विश्वासणारे उभे राहू नये म्हणून सेवकांना प्रभू आठवतोय. हा सेवक वेळ घालवायला आणि टाईमपासला कधीच येत नाही. देवाचा आत्मा कधीच सेवकाला वेळ घालवण्यासाठी पाठवणार नाही. तो देवाचा निरोप सांगण्यासाठीच पाठवणार. म्हणून बहिणींनो, भावांनो, तुम्ही अतिशय आशीर्वादित आहात. तुमच्या ध्यानी मनी नसेल की आज मी येणार आहे. एक दिवस असाच येणार आहे की त्या दिवशी सेवक न येता प्रभू स्वतः दूतासह येणार आहे. आणि जेव्हा तो दूतासह येईल तेव्हा जे निवडलेले प्रियजन आहेत ते सर्वप्रथम उचलले जाणार आहेत. त्यांची निवड होणार आहे. म्हणून प्रभू वचनात म्हणला, निवडलेल्यांसाठी ते दिवस कमी केले जातील. मत्ते 24-22 वचनात आपण पाहिलं. प्रियांनो, आम्ही निवडलेले बनणं अतिशय सोपं आहे. काय प्रक्रिया करणं गरजेचं आहे त्यासाठी? बायबलच्या कोणत्याही वचनाला दोष लावायचा नाही. कोणत्याही शब्दाच्या विरोधात विपरीत बोलायचं नाही, कुरकुर करायची नाही, वादविवाद करायचा नाही. देवाचं वचन देवाने त्याच्या गौरवासाठी लिहिलंय आणि आमच्या माध्यमातून तो गौरवण्यासाठी ते आम्हाला दिलंय. आम्हाला त्या वचनाचा न्याय किंवा त्या वचनाच्या विरोधात वागण्यासाठी किंवा बोलण्यासाठी ते वचन दिलेलं नाही. आणि ते वचन कोणतं आहे?
प्रेषितांची कृत्य 2 अध्याय 38 वचन. वाचूया आपण ते वचन. प्रेषितांची कृत्ये 2 अध्याय 38 वचन. 2 अध्याय 38. पेत्र त्यास म्हणाला, पश्चाताप करा आणि पापांची क्षमा व्हावी म्हणून तुम्ही प्रत्येक जण येशू ख्रिस्ताच्या नामात बाप्तिस्मा घ्या, म्हणजे पवित्र आत्म्याचे दान तुम्हाला प्राप्त होईल. या वचनाच्या विरोधामध्ये आज विश्वासणाऱ्यांच्या मनामध्ये निरनिराळ्या कल्पना आहेत. का कल्पना आल्यात माहिती का? कारण त्या वचनात सांगण्यात आलंय बाप्तिस्मा घ्यावा लागेल येशू ख्रिस्ताच्या नामात. त्यामुळं मग विश्वासणारे पेचात पडलेत, विचारात पडले. मग मत्ते 28:19 आम्ही जो बाप्तिस्मा घेतलाय पिता पुत्र व पवित्र आत्म्याच्या नावाने, हा काय आहे? जर हा बाप्तिस्मा आहे, मग या बाप्तिस्म्याला घेण्याची आम्हाला गरज काय आहे? मग या कारणामुळं या वचनाला निरनिराळ्या माध्यमातून आज काही विश्वासणारे, काही सेवक निंदित आहे. प्रियांनो, हे वचन निंदेचं नाही. देवाच्या आत्म्याने आपल्याच वचनाची निंदा करण्यासाठी बायबलमध्ये ठेवलं नाही. आत्म्याच्या विरोधात कधी वचन ठेवेल का? आत्मा कधी आपल्याच आत्म्याची निंदा होईल असा शब्द बायबलमध्ये ठेवेल का? परंतु मनुष्याने आज या वचनाची निंदा करण्याचं धाडस केलेलं आहे. या वचनाची निंदा देवाच्या आत्म्याच्या इच्छेप्रमाणे नाही. देव कधीच म्हणत नाही की या वचनाची निंदा करा, या वचनाची कुरकुर करा, या वचनाच्या विरोधात तुम्ही चाला, वागा. मुळीच देवाचा आत्मा कोणाला सांगत नाही. उलट देवाचा आत्मा आज सेवकांच्याद्वारे आत्म्याच्या प्रेरणेने सांगत आहे, या वचनाची निंदा करणं बंद करा. अंतिम समयात तरी या वचनाचा सन्मान करण्याची शेवटची संधी देव बाप्पाने जी तुम्हाला उपलब्ध करून दिली आहे, त्या संधीचा चांगला उपयोग तुम्ही करा. परंतु प्रियांनो, आज विश्वासणाऱ्यांवर इतके प्रेशर आहेत ना, निरनिराळ्या माध्यमातून, निरनिराळ्या जणांकडून या वचनाविषयी इतके प्रेशर आहेत किंवा त्यांनी स्वतः काही प्रेशर तयार केलेत या वचनाविरोधात. त्यामुळं काही जणांना या वचनाची निंदा करणं सोडून देता येत नाही. काही जण तर हे वचन ऐकण्याच्या तयारीतच नाहीत. काही जण तर हे वचन सांगणाऱ्याची गाठ भेट घेण्याची देखील इच्छा करत नाही. कोणत्या गोष्टी पवित्र आत्मा सांगल सांगता येत नाही. पण पवित्र आत्मा आजही जेवढे विश्वासणारे आहेत, जेवढे सेवक प्रभूने त्याच्या नावामध्ये ठेवले, त्या सर्वांना देव बाप्पाची आजही विनंती आहे, या वचनाची निंदा करणं बंद झालं पाहिजे. बघा, याचा सबळ पुरावा बघू. प्रगटीकरण 22वा अध्याय, शेवटचा अध्याय, 22वा अध्याय 18-19. या पुस्तकातील संदेश वचने ऐकणाऱ्या प्रत्येकाला मी निश्चयपूर्वक सांगतो की जो कोणी ह्यात भर घालील त्याचवर ह्या पुस्तकात लिहिलेल्या पीडा देव आणेल, आणि जो कोणी या संदेशाच्या पुस्तकातील वचनातून काही काढून टाकील त्याचा वाटा या पुस्तकात वर्णिलेल्या जीवनी झाडातून व पवित्र नगरातून देव काढून टाकील. जीवनी झाडातून, पवित्र नगरातून वाटा काढून टाकीन म्हणजे काय? तुम्हाला स्वर्गात येण्याची परवानगी नाही. आज प्रभू अशा तऱ्हेने कोड्यात बोलत आहे, मंदिरात आणि पवित्र नगरीत येण्याचा अधिकार नाही, पण तिथं गेल्यावर प्रत्यक्षात प्रभू बोलणार आहे, तू स्वर्गात येण्यास अयोग्य ठरलेला आहे. आणि जिथं प्रभू राहतो तिथं जेव्हा प्रभू हे उद्गार बोलेल ना, तेव्हा ऐकणाऱ्यांना ते शब्द चांगले वाटणार नाही. मग ते ओरडणार आहेत. काय ओरडणार आहेत? प्रियांनो, जेव्हा प्रभू बोलणार आहे ना, तू स्वर्गात येण्यास अयोग्य आहे,
तेव्हा काही जण ओरडणार आहेत असं बायबलमध्ये लिहिलंय. मी माझ्या मनाचं सांगत नाही प्रियांनो, मनाचं सांगायला मी इतका ज्ञानी लागून गेलेलो नाही. मला आत्मा जे सांगतोय तेच मी आपल्याला सांगत आहे. आणि काय ओरडणार आहेत काही जण, वचनातून बघू आपण. मत्तेकृत शुभवर्तमान 7वा अध्याय 21 ते 23 वचनं. मत्तई 7 7वा अध्याय 21, 22, 23 3 वचनं वाचा. मत्तईकृत शुभवर्तमानाचा 7वा अध्याय. मला प्रभूजी प्रभूजी असे म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असे नाही, तर जो माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वर्ततो त्याचा होईल. त्या दिवशी मला बहुत म्हणतील, प्रभूजी प्रभूजी, आम्ही तुमच्या नावाने संदेश दिला, तुमच्या नावाने भूते घालवली व तुमच्या नावाने बहुत अद्भुत कृत्ये केली नाहीत काय? तेव्हा मी त्या स्पष्ट सांगेन की माझी तुमची कधीच ओळख नव्हती. अहो अधर्म करणाऱ्यांनो, मज पडून निघून जा. हे वाक्य किंवा हे शब्द काही जण ओरडणारे, तुझ्या नावाने आम्ही भूत काढले, तुझ्या नावाने आम्ही चिन्ह चमत्कार केले, तुझ्या नावाने संदेश दिले, तुझ्या नावाने महत्कृत्य केले. तेव्हा प्रभू म्हणशील, सगळं माझ्या नावाने केलं, मला मान्य आहे. ते काय तुम्ही तुमच्या नावाने नाही केलं, माझं नाव घेतल्याशिवाय हे तुमच्याच्यानी झालं नाही. पण तुम्ही माझ्या वचनाला दोष का लावत होते? माझे सेवक मी आत्म्याच्या प्रेरणेने पाठवित होतो तुमच्याकडं, आणि ते आत्म्याच्या प्रेरणेने सांगत होते की वचनाला दोष लावणं योग्य नाही, वचनाला दोष लावू नका. त्यावेळेस का नाही ऐकलं? प्रियांनो, अनेकांची अशी फजिती होणार आहे. प्रभूला जेव्हा पाहतील ना, तेव्हा कदाचित म्हणतील, प्रभू तुला पाहतो आम्ही आता, तू जे सांगशील ते आम्ही करू. तेव्हा प्रभू पण त्यांना उत्तर देईल, माझा सेवक आत्म्याच्या प्रेरणेने सांगत होता की या वचनाचा विरोध करू नका, या वचनावर विश्वास ठेवा, या वचनाप्रमाणे करण्याची प्रक्रिया करा. तेव्हा का नाही ऐकलं? प्रियांनो, जर विश्वासणारा प्रश्न करू शकतो ना, तर प्रभूजवळ त्याचं उत्तर तयार आहे. आणि प्रभूची आजही अशी इच्छा नाही की काही जण त्याच्या समोर न्यायासाठी उभं राहावं. त्याची काय इच्छा आहे माहिती का? शेवटचं वचन बघू आता. योहानकृत शुभवर्तमान 5वा अध्याय 24 वचन. मी तुम्हास खचित खचित सांगतो, जो माझे वचन ऐकतो आणि ज्याने मला पाठविले त्याचवर विश्वास ठेवतो, त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे आणि त्यावर न्यायाचा प्रसंग येणार नाही. तो मरणातून जीवनात पार गेला आहे. देवाची इच्छा आहे की तुमचा न्याय होऊ नये. तो स्वतः बोलतोय त्या वचनात. तिथं तो स्वतः प्रगट करतोय, मला तुमचा न्याय करण्याची मी इच्छा ठेवली नाही, पण जर तुम्ही ऐकलं नाही तर तुमचा न्याय झाल्या वाचून पण राहणार नाही. मी तर तुम्हाला सरळ सरळ सार्वकालिक जीवन देण्याच्या प्रक्रियेमध्ये आहे. पण तुम्ही एका गोष्टीमुळं सार्वकालिक जीवनाच्या प्रक्रियेमध्ये येण्यासाठी स्वतःला अडखळण होत आहात. ते अडखळण दूर करण्यासाठी माझ्या सेवकाला मी आत्म्याच्या प्रेरणेने पाठवित आहे. तो आत्म्याच्या प्रेरणेने तुम्हाला सांगत आहे की हे संपूर्ण पवित्र शास्त्र पवित्र आहे. या पवित्र शास्त्रामध्ये कुठलाही दोष नाही. हे देवाच्या आत्म्याने विचारपूर्वक आणि पूर्ण मान्यतेने हे आमच्या हातात दिलंय. याला दोष लावण्याचा तुम्ही प्रयत्न करू नका. परंतु आज काही जण दोष लावण्याच्या प्रक्रियेत आहेत. त्यांना शेवटची संधी प्रभू देतोय. प्रियांनो, इतक्या मोठ्या स्वर्गाच्या राज्यापासून एका वचनाला विरोध करण्याच्या माध्यमातून दूर जाऊ नका प्रियांनो. देवाला कधीच मान्य होत नाही की तुम्ही इतक्या मोठ्या स्वर्गाच्या राज्याला सोडून प्रभूच्या न्यायासाठी समोर उभं राहावं. प्रियांनो, न्यायाच्या समयात उभं राहिल्यावर निम्मा अधिकार तर तुमचा स्वर्गात जाण्याचा संपलेला आहे तिथं उभं राहण्या अगोदरच.
राहिलं साहिलं निम्मा जो अधिकार आहे तो देवबाप आपल्या प्रश्नांनी तुम्हाला विचारेल. आता देवाचा आत्मा काय प्रश्न विचारेल मला एक माहिती. मी सांगू शकतो का की देवाचा आत्मा तिथं उभं राहिल्यावर काय विचारणार आहे? प्रियांनो, देवबाप जे पण विचारेल ना त्या समयामध्ये तेच विचारणार आहे ज्या विश्वासणाऱ्याने, ज्या सेवकाने प्रभूच्या विरोधात केलेला आहे त्याचेच प्रश्न असणार आहेत. आता कोण कसा वागतोय, कोण काय विरोध करतोय मला येईल का सांगता? म्हणून न्याय ही प्रक्रिया अतिशय भयंकर अशी प्रक्रिया आहे. आणि देवबाप म्हणतो या न्याय प्रक्रियेपासून होईल तितकं तुम्ही वाचण्याचा प्रयत्न करा. आणि या न्याय प्रक्रियेतून वाचण्यासाठी आम्हाला बायबलला दोष लावण्याचा अधिकार नाही. आम्ही बायबलच्या कोणत्याही वचनाला दोष लावणं इतकी सोपी प्रक्रिया देवबाप्पाने आमच्यासाठी ठेवली. पण आज काही विश्वासणाऱ्यांना, काही सेवकांना इतकं सोपं, कागदापेक्षा हलकं काम देवबाप्पाचं करायला डोंगरासारखं वाटत आहे. का वाटत आहे डोंगरासारखं? कारण ज्यांना ते करण्याची इच्छा नाही ना त्यांना डोंगर होत आहे. ज्यांना ते करण्याची इच्छा आहे ना त्यांच्यासमोर डोंगर नाही. अहो, कागद तरी वजनदार आहे पण ते वचन वजनदार नाही असं त्यांचं मत आहे. जो मान्य करतो ना त्याच्या मनामध्ये देवाचा आत्मा वेगळे विचार ठेवतो. पण जो मान्य करीत नाही त्याच्यासाठी देवाचा आत्मा मग म्हणतो तुझ्यासाठी डोंगरासारखं ये. आता या डोंगरावर चढायचं का या डोंगराला हटवायचं हे तुझ्या हातात आहे. वचन मानलं तर डोंगर हटला जाईल, वचन नाही मानलं तर ते डोंगर आहे. म्हणून प्रियांनो, देवाची इच्छा ओळखून आम्ही देवासाठी जगावं. म्हणून देवाने प्रश्न केला होता की देवाने तुम्हाला जगात कशासाठी पाठवले? प्रियांनो, देवाचं गौरव करण्यासाठी देवाने आम्हाला जगात पाठवले. आम्ही देवाच्या नावाखाली आमची मर्जी पूर्ण करण्यासाठी आलेलो नाही. कधीच या भ्रमामध्ये किंवा या विचारामध्ये राहू नका. देवाच्या नावात राहायचं ना आमचे विचार, आमच्या इच्छा पूर्ण करायच्या. प्रियांनो, जे देवाला आयुष्य देणं माहीत आहे ना त्या देवाला आयुष्य कमी करणं पण माहीत आहे. कारण जो क्रिएटर, निर्माता असतो ना त्याला काही पण करण्याचा अधिकार आहे. एवढ्या मोठ्या लुसिफरला त्यांनी सोडलं नाही, कायमचं त्याला आपल्या राज्यातून काढून टाकलं. देवाचा आत्मा आमच्याविषयी तशी मनामध्ये इच्छा ठेवत नाही, कारण आमच्यामध्ये लुसिफरचा स्वभाव नाही. कारण देवाने आम्हाला ज्या अनुषंगाने बनवलंय ना त्या चांगल्या हेतूने बनवलंय. परंतु लुसिफरच्या मनात जे होतं ते अति भयानक होतं. म्हणून आम्ही लुसिफर सारखे नाहीत. आम्ही देवाचं न ऐकणारे जरूर आहोत, पण देव आपल्या वचनातून सांगत आहे माझं ऐकणारं बना. किती जण देवबाप्पाचं ऐकणारे बनतील? किती जण देवबाप्पाला खुश आणि प्रसन्न करतील? देवबाप्पा, मी तुझं वचन ऐकलंय, तुझा शब्द ऐकलाय, मला तुझ्या वचनाला दोष लावायचा नाही. ते तुझं वचन आहे, मला फक्त समजावून सांग. प्रियांनो, नम्रतेने तुम्ही त्या वचनाला समजून घेण्यासाठी देवबाप्पाकडे मागितलं ना, देवबाप तुम्हाला त्या वचनाचा अर्थ सांगितल्याशिवाय राहणार नाही. आणि ते वचन कोणतं आहे? प्रेषितांची कृत्य 2 अध्याय 38 वचन, जे आपण यापूर्वी वाचलेलं आहे. म्हणून प्रियांनो, वचनाचे दोषी राहू नका. देवाच्या राज्यामध्ये देवाबरोबर सदा सर्व काळ स्वर्गामध्ये देवाबरोबर वास्तव्य करण्याची इच्छा ठेवा. म्हणून आजच्या या छोट्याशा संदेशातून देवबाप तुम्हाला आणि मला भरपूर आणि भरपूर आशीर्वाद देऊ. आमेन. डोळे बंद करा. काही सेकंद आपण शांत राहूया प्रियांनो. आपल्या मनाला आपण स्थिर करूया, मग आपण प्रार्थना करू. अगदी काही सेकंद आपण शांत राहूया.
धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, हे यीशु मेरे खुदा। उपकार है तेरे बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद। धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, हे यीशु मेरे खुदा। उपकार है तेरे बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद। योग्यता से बढ़ के दिया है अपनी दया से तूने मुझे। योग्यता से बढ़ के दिया है अपनी दया से तूने मुझे। मांगने से ज्यादा मिला मुझे, आभारी हूँ प्रभु मैं। मांगने से ज्यादा मिला मुझे, आभारी हूँ प्रभु मैं। धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, हे यीशु मेरे खुदा। उपकार है तेरे बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद। कोटि कोटि स्तुति धन्यवाद। कोटि कोटि स्तुति धन्यवाद। होय माझ्या बापा, तुझ्या नावाला कोटी कोटी धन्यवाद आम्ही देतो, कारण या योग्यतेचा स्वर्गीय बापा तू आहे. तुझ्याजवळ जे आहे माझ्या बापा, ते कोणाजवळही नाही. आणि जे तुझ्याजवळ आहे त्यातलं काही तू आम्हाला विनामूल्य देण्याचं ठरवलेलं आहे. आणि त्याचं प्रमाण हे पवित्र शास्त्र तू आम्हाला दिलेलं आहे. स्वर्गीच्या देवा, जो कुणी या पवित्र शास्त्राच्या वचनात राहतो तो जीवनामध्ये राहतो माझ्या बापा. स्वर्गीच्या देवा, आजच्या या सुंदरशा वचनासाठी आम्ही तुला धन्यवाद देतो माझ्या बापा. आज श्रीरामपूर या सिटीमध्ये आज काळे परिवार, या परिवारामध्ये स्वर्गीच्या देवा आणि त्यांचे प्रियजन, त्यांचे आप्तजन यांच्या परिवारामध्ये आज तू वचनातून बोललेला आहे. आज वचनातून पुन्हा एकदा यांना तू सावधान केलेलं आहे. देव बाप्पाची इच्छा काय आहे ते आज पुन्हा स्वर्गीच्या देवा तू वचनातून आम्हाला सांगितलं, यासाठी धन्यवाद. स्वर्गीच्या बापा, या दोहीही परिवारांना मी तुझ्या पवित्र हातात देतो माझ्या बापा. या दोही परिवाराच्या द्वारे तू उंचावला गौरविला जा माझ्या बापा. या परिवारांमध्ये तुझी शांती, आनंद, सुख, समाधान, समृद्धी सर्वदा तू ठेव माझ्या बापा. या जागेमध्ये तुझी शांती राहू दे माझ्या बापा. या घरातल्या तेला, मिठा, पिठाला आणि सर्व वस्तूंना तू आशीर्वाद दे माझ्या बापा. आज आमच्या बहिणीने जे काही सेवकाचं आगत स्वागत केलं आहे माझ्या बापा, ते सेवकाचं आगत स्वागत नाही, तुझं आहे प्रभू. आमच्या बहिणीला तू आशीर्वादित कर. आमच्या दुसऱ्या बहिणींना पण आणि ताईंना पण भरपूर आशीर्वादाने आशीर्वादित कर माझ्या बापा. आमचे बंधू ड्युटीवर आहेत माझ्या बापा. होय माझ्या बापा, ज्या पण ठिकाणी ते आहेत त्या ठिकाणी त्यांना पण तू सहाय्यता कर, मदत कर, आशीर्वाद दे माझ्या बापा. एकंदर माझ्या बापा, या संपूर्ण परिवारांना आशीर्वादाने ओतप्रोत भर, हीच मी तुला प्रार्थना करतो. आज आपल्या दासाला तुझ्या नावाने या ठिकाणी येऊन वचन सेवा आणि प्रार्थना दोही सेवा करण्याची संधी दिली, यासाठी धन्यवाद.
मान सन्मान गौरव सर्व माझ्या बापा मी तुला देतो. धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या प्रिय आणि गोड नावानं मागतो म्हणून तो ऐक माझ्या बापा. आमेन. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या पराची क्षमा करतो तसेच तू आमच्या पराची क्षमा कर, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडू, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. प्रभु यीशु रक्त की जय. प्रभु यीशु रक्त की जय. प्रभु यीशु रक्ताचा जय जयकार असो. आमेन.